नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पागर, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसार समाजाचे कॅरेक्टर आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसवायबी या वर्गातील जो विषय आहे जिओ इन्फॉर्मॅटिक यातील प्रकरण क्रमांक 3 जे आहे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आज आपण या प्रकरणातील दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीचे जे घटक आहे कॉम्पोनंट्स ऑफ जीआयएस या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जे विविध प्रकारचे ठिकाण आहेत त्या संदर्भातली माहिती, तिचं उपयोजन आणि संपूर्ण माहितीचं सांख्यिकी स्वरूपाचं वर्णन ज्या प्रणालीमध्ये केलं जातं त्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच जीआयएस असं म्हणतो. आणि सर्वात महत्वाचं की या जीआयएस मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारच्या घटकांचा सहभाग घ्यावा लागतो. अनेक प्रकारचे घटक यामध्ये समाविष्ट असतात. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण प्रणाली हा शब्द वापरतो, प्रणाली याचा अर्थ हा सेट असतो, एक सिस्टीम असते, याच्यामध्ये एकापेक्षा अनेक घटक एकत्रित कार्य करत असतात. म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो की भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक कोणते आहेत याची सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या घटकांशिवाय भौगोलिक माहिती प्रणालीचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही अशा घटकांना जीआयचे घटक असं म्हणतात. परत एकदा मी सांगतो त्या ठिकाणी की ज्या वेळेला म्हणजे या पद्धतीमध्ये जीआयएस ही पद्धत वापरत असताना ज्या ज्या घटकांची आपल्याला गरज लागते, ज्या घटकांशिवाय जीआयएसचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही, या सर्व घटकांना आपण जीआयचे घटक असं म्हणतो. घटक म्हणजे साधनं की ज्या साधनांचा वापर जीआयएस या प्रणालीमध्ये आपण करत असतो. अनेक प्रकारची साधनं आहेत, यातील प्रमुख जे साधनं आहेत 5 या संदर्भामध्ये आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण जीआयएसचा वापर करतो यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात ज्यामध्ये साधारणपणे आपण माहिती मिळवतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे भौगोलिक घटक आहेत, मानवनिर्मित घटक आहेत, या संदर्भातली माहिती आपण गोळा करत असतो. त्या आणलेली माहिती आपण तिच्यावर प्रक्रिया करत असतो. आणि सर्वात महत्वाचं की आपल्याला ह्या माहितीचा उपयोग कशासाठी करायचा आहे, म्हणजे प्रेझेंट काय करायचंय, याच्यातलं आउटपुट काय आहे हे आपण लक्षात घेऊन आपण या जीआयएस मध्ये ते कार्य करत असतो. आणि म्हणून या सर्व गोष्टींचं ज्या वेळेला आपण या सर्व गोष्टींसाठी आपण जे जे कार्य करत असतो, ज्या ज्या घटकांचा मदत घेत असतो त्या सर्व घटकांना जीआयचे घटक असं म्हणतात. चला तर मग आपण जीआयचे जे प्रमुख घटक आहे त्यावर एक नजर फिरूया. सर्वात पहिला जीआयचा घटक आहे तो म्हणजे संहती. संहती म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हार्डवेअर. तसं मराठी शब्द तुम्हाला समजायला किंवा तो सहज आपल्याला कानावर पडत नाही त्यामुळे तो शब्द तुम्हाला नवीन वाटतो, परंतु याला इंग्रजीमध्ये हार्डवेअर हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. आपण सविस्तर याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत. सुरुवातीला आपण ती 5 घटक कोणते आहेत ज्याला आपण जीआयचे घटक असं म्हणतो, भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक असं म्हणतो, त्याची सुरुवातीला नाव घेऊया. पहिला मी सांगितला हार्डवेअर, ज्याला आपण संहती असं म्हणतो. दुसरा आहे सॉफ्टवेअर, ज्याला संहिता असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे आहे कारण आपल्याला हा विषय मराठी माध्यमातून असल्यामुळं त्यामुळे इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. दुसरा घटक मी सांगितला संहिता, ज्याला आपण सॉफ्टवेअर असं म्हणतो. तिसरा महत्वाचा घटक आहे सांख्यिकी, डेटा. अत्यंत महत्वाचा आहे. यातील प्रत्येक घटक महत्वाचे कारण या एकाही जर यातला घटक नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीआयएस मध्ये कार्य करता येणार नाही, आपल्याला अपेक्षित रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार नाही, किंबहुदा ती कार्यच पूर्ण होऊ शकत नाही. चौथा महत्वाचा घटक पद्धती, मेथड्स म्हणजे प्रोसिजर. आपण जीआयएस मध्ये जे कार्य करतो ती कार्य करण्याची पद्धत काय आहे, ते तंत्र आहे, ते कौशल्य आहे, त्या स्टेप्स आहे, ते आपल्याला फॉलो करावं लागतं. म्हणून चौथा महत्वाचा घटक आहे पद्धती, हा सुद्धा महत्व आहे. आणि 5वा महत्वाचा घटक आहे लोक, पीपल, युजर. या ठिकाणी 2 अर्थाने आपण लोकांचा समावेश करतो. हा जो घटक आहे 2 प्रकारे कार्य करतो. एक म्हणजे ज्यावेळेस कार्य केलं जातं ते कार्य करण्यासाठी, इन्स्ट्रक्शन देण्यासाठी ते स्किल जे असतं ते मानवाकडे असतं. माणूस त्या ठिकाणी कार्य करतो, लोक त्या ठिकाणी काम करतात. एक व्यक्ती असेल, अनेक व्यक्ती असेल, एकत्रित काम करतात. आणि सर्वात महत्वाचं युजर या अर्थानं हा घटक महत्वाचा आहे. युजर म्हणजेच काय की ह्या जीआयएसचा वापर जे जे लोक करतात, म्हणजे विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, अभियंता असेल, त्या ठिकाणी शासकीय अधिकारी असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, नियोजनकर्ता असेल, अनेक लोकांचा समावेश होतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा समावेश होतो. त्या सर्वांचा समावेश या 5व्या घटकामध्ये करतात. म्हणून जीआयचे 5 घटक आहेत. पहिला हार्डवेअर आहे, दुसरा सॉफ्टवेअर आहे,
तिसरा डेटा आहे, चौथा मेथड्स आहे ज्याला प्रोसिजर असे म्हणतो, आणि पाचवा आहे पीपल, त्याला युजर असे म्हणतो. आता आपण प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती घेऊ. त्यातील पहिला घटक सुरू करूया आपण त्या ठिकाणी, तो आहे संहिता, ज्याला आपण हार्डवेअर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हार्डवेअर आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये हार्डवेअर ज्या वेळेला आपण शब्द वापरतो त्यावेळेला या ठिकाणी हार्डवेअर याचा अर्थ संगणक आणि संगणकाच्या संबंधित जे जे घटक आहेत, जे जे साधनं आहेत, यांचा समावेश संहती किंवा हार्डवेअर मध्ये केला जातो. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, की भौगोलिक माहिती प्रणाली ही संपूर्णपणे संगणकावर आधारित सिस्टीम आहे. संगणकाशिवाय या सिस्टीमचा वापर करणं अशक्य आहे. आणि संगणक जर चालवायचं असेल आपल्याला, संगणक ज्या ज्या वेळेला आपण शब्द वापरू त्या त्या वेळेला हार्डवेअर या अर्थाने शब्द वापरून, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. संगणक म्हटलं की त्याच्यामध्ये बघा, प्रिंटर आहे, संगणक आहे तर आहेच, त्या ठिकाणी प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, लॅपटॉप आहे, जीपीएस आहे, टोटल सिस्टम आहे, कॅमेरा आहे, ड्रोन आहे, या सर्व मशीनचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. किंबहुना प्रत्यक्षरित्या आपण ज्या वेळेला GIS वर काम करतो त्यावेळी ही सर्व हार्डवेअर आहे याचा वापर करावा लागतो विद्यार्थी मित्र. आणि सर्वात महत्वाचं मी सांगतो की ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटर त्या ठिकाणी संगणक वापरतात त्यावेळेला तो अत्यंत चांगला पाहिजे, कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करण्याची त्याची क्षमता चांगली पाहिजे, ज्याला आपण कॉन्फिगरेशन असं म्हणतो. कॉन्फिगरेशन म्हणजे याचा अर्थ काय, की त्याची जी पार्ट्स आहे, त्याची जी मेमरी आहे, सर्व त्या ठिकाणी चांगली पाहिजे. विशेषतः ज्या वेळेला तुम्ही संगणक किंवा लॅपटॉप घ्याल त्यावेळेला ही संपूर्ण माहिती आपण चेक केली पाहिजे, कारण हे याच्यासाठी स्पीड महत्वाचं असतं. साधारणपणे तिथं ग्राफिक कार्ड पाहिजे, त्या ठिकाणी 4 GB त्याची रॅम पाहिजे, त्याची क्षमता पाहिजे. आणि सर्वात महत्वाची हार्डडिस्क जी आहे, ही हार्डडिस्क जी आहे ती साधारणपणे 1 TB पेक्षा मोठी पाहिजे किंवा कमीत कमी 1 TB इतकी पाहिजे. हे संपूर्ण जर ते असेल तर कम्प्युटरमध्ये, संगणकामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे गतिशील प्रकारे कार्य करतात. जर हे कॉन्फिगरेशन चांगलं नसेल त्या ठिकाणी, कारण काय होतं, हे जर कमी असेल, जुनं असेल त्या ठिकाणी, तर आपल्याला प्रोसेस करण्यासाठी, कार्य करण्यासाठी खूप अडचणी येतात. सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी म्हणजे बंद पडते मध्येच, मग आपलं केलेलं कार्य वाया जातात. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तुम्ही जे संगणक किंवा जे लॅपटॉप वापरतात त्याचं कॉन्फिगरेशन चांगलं पाहिजे. मेमरी असेल, त्याची रॅम असेल, रॅम साधारणपणे 4 GB किंवा 8 GB त्या ठिकाणी पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, तो हार्डडिस्क जी आहे ती जी साधारणपणे 1 TB पेक्षा मोठी पाहिजे, तरच आपल्याला, कारण याचं खूप माहिती या हार्डडिस्कवर मोठ्या प्रमाणामध्ये माहिती ज्यावेळी आपण कार्य करतो त्यावेळेस सेव्ह होत असते, साठवली जाते. त्यामुळं ही मेमरी त्या ठिकाणी मोठी पाहिजे, हे लक्षात ठेवायचं हार्डवेअर मध्ये. सर्वात महत्वाचं, बऱ्याच वेळेला ती मेमरी सुद्धा काही दिवसांनी आपल्याला कमी पडते. अशा वेळेला आपल्याला जे कार्य केलं ते कार्य आपण म्हणजे एक्सटर्नल हार्डडिस्क मध्ये घेऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्ही फ्लॉपी वापरू शकतात, CD वापरू शकतात, DVD वापरू शकतात, USB किंवा पेनड्राईव्ह आपण वापरू शकतात, म्हणजे एक्सटर्नल हार्डडिस्क आपण वापरू शकतो. हे सुद्धा साहित्य आपल्याला गरजेचं आहे, कारण ज्या ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी लॅपटॉप किंवा संगणक वापरतो त्याच वेळेला त्याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे पाहिजे. ती सॉफ्ट कॉपी घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही संपूर्णपणे DVD असेल, USB असेल, पेनड्राईव्ह असेल, CD असेल, एक्सटर्नल हार्डडिस्क असेल, हे संपूर्णपणे हार्डवेअर या घटकामध्ये येते, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये अजून महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये त्या ठिकाणी आपण माहिती भरतो, ही माहिती टाकण्यासाठी आपल्याला डिजिटल पेन लागतो, त्या ठिकाणी स्कॅनर लागतं किंवा कॅमेरा सुद्धा लागतो. या सर्वांच्या माहिती साधनाने आपण या हार्डवेअर म्हणून, हे सर्व घटक हार्डवेअरचा पार्ट आहे, या अर्थाने आपण डेटा त्याच्यामध्ये टाकण्याचं कार्य करत असतो. म्हणून सर्वात महत्वाचं, कारण आपलं GIS कार्य जे चालू होतं त्या हार्डवेअरने चालू होतं, म्हणून हार्डवेअर हा घटक मूलभूत घटक आहे, याशिवाय आपल्याला कार्य करता येणार नाही. आणि त्यामध्ये माऊस असेल किंवा संगणक, मी आता सांगितलं, स्कॅनर असेल, प्रिंटर असेल, मदरबोर्ड असेल, सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हार्डवेअर मध्ये केला जातो. म्हणून हे जर चांगलं असेल, संपूर्ण सिस्टीम मध्ये हा प्रत्येक घटक महत्वाचा आहे, प्रत्येक घटकाचं स्थान महत्वाचं आहे. म्हणून हा प्रत्येक घटक कार्यक्षमतेने चालला पाहिजे, तरच तुमचं कार्य चांगल्या प्रकारे होतं. परत एकदा या ठिकाणी मी काही अजून म्हणजे प्रिंटर असेल, प्लॉटर असेल, डिजिटायझर असेल, मदरबोर्ड असेल, त्याचं स्क्रीन असेल, त्या ठिकाणी कीबोर्ड असेल, माऊस असेल, या सर्व घटकांचा समावेश विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हार्डवेअर या घटकासाठी केला जातो. आणि एक लक्षात ठेवायचं, याशिवाय तुम्हाला सॉफ्टवेअर चालवता येणार नाही. म्हणून हा घटक सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. दुसरा महत्वाचा घटक आहे संहिता, म्हणजे सॉफ्टवेअर. विद्यार्थी मित्र, हा दुसरा महत्वाचा घटक आहे. सर्वात महत्वाचं की सॉफ्टवेअर जे आहे, वेगवेगळे हार्डवेअरचे जे पार्ट आहे हे संचलित करण्यासाठी, का त्यांना त्या सूचना देण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअरची गरज लागते.
संहितेची गरज लागते, कारण याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपला प्रोग्राम किंवा आपलं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आता सॉफ्टवेअरची व्याख्या काय केली जाते, मुद्दा मी इंग्रजीमध्ये सांगतो, कारण ज्या वेळेला आपण मराठीत भाषांतर करतो त्यावेळेला कदाचित एखादा शब्द जर आपल्याकडून योग्य वापरला गेला नाही त्याचा अर्थ बदलू शकतो. म्हणून मी सुरुवातीला इंग्रजीमध्ये व्याख्या सांगतो की सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं. सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन अँड डेटा दॅट टेल कॉम्प्युटर हाऊ टू वर्क. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सॉफ्टवेअर म्हणजे असा एक घटक आहे की जो त्या ठिकाणी आपण संगणकावर जे कार्य करतो ते कार्य करण्यासाठी संगणकाला त्या ठिकाणी सूचना देतं, कशा प्रकारे हा डेटा वापरायचा, कशा प्रकारे त्याचं म्हणजे सूचना देतं. म्हणजे सॉफ्टवेअर हे कशा प्रकारचं त्या ठिकाणी हा असा घटक आहे की ज्या घटक हा त्या ठिकाणी संगणकाला सांगतो, सूचना देत असतो कशा प्रकारे जीआयएस मध्ये कार्य करायचं. म्हणजे हे सॉफ्टवेअर खूप महत्वाचं आहे, कारण सॉफ्टवेअर असेल तरच तुम्हाला संगणकावर कार्य करता येईल. म्हणून मराठीमध्ये आणखी एक व्याख्या आहे, संहिता म्हणजे हा सॉफ्टवेअर म्हणजे अवकाशीय म्हणजेच त्या ठिकाणी अभिक्षेत्रीय माहिती. अभिक्षेत्रीय माहिती म्हणजे काय, जिचा संबंध पृथ्वीशी येतो, त्याचे व्यवस्थापन, त्याचं विश्लेषण करणाऱ्या सूचना व पद्धती किंवा सूचना व्यवस्थेचा संच आहे, याला आपण संहिता असं म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं, सॉफ्टवेअर इज अ कनेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन अँड डेटा दॅट टेल द कॉम्प्युटर हाऊ टू वर्क. आणि सोपी व्याख्या आहे, सहज लक्षात राहील. किंबहुना सॉफ्टवेअर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी, कारण सॉफ्टवेअर शिवाय आपल्याला कार्य करणं शक्य नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ही जी सर्व प्रकारची अभिक्षेत्रीय माहिती आहे, अवकाशीय माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष निरीक्षण करत असतो. नकाशा असेल, सुदूर संवेदन असेल, म्हणजे या सुदूर संवेदन मध्ये दोन घटक महत्वाचे, एक म्हणजे हवाई छायाचित्र एरियल फोटोग्राफ्स आणि उपग्रह प्रतिमा, ज्याला सॅटेलाइट इमेज असं म्हणतो, ही मिळवली जाते. आणि संपूर्ण माहिती अंकित करण्यासाठी डिजिटल फॉर्म मध्ये सॉफ्टवेअर मध्ये टाकण्यासाठी आपल्याला गरज लागते, आणि त्यानंतर ते सॉफ्टवेअर कार्य करत असतं. कारण ही माहिती आपल्याला द्यावं लागते, त्या ठिकाणी सॉफ्टवेअरला प्राथमिक माहिती पुरवावं लागते, त्याच्यानंतर ते प्रक्रिया करते त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं सॉफ्टवेअरचं कार्य आहे, जी मिळवलेली माहिती आहे, जी साठवलेली माहिती त्याच्यामध्ये तिचं पृथक्करण करणं, त्याचं अनालिसिस करणं आणि आपल्याला आउटपुट देणं, हे कार्य सर्वात महत्वाचं या जीआयएस मध्ये सॉफ्टवेअरचं असतं. म्हणून आपण जी डेटा टाकतो तो डेटावर प्रोसेस करणं, त्याच्यापासून अपेक्षित रिझल्ट देणं, मॅप असेल किंवा टेबल असेल किंवा काय असेल अनालिसिस आपल्याला त्या ठिकाणी, ते संपूर्ण माहिती द्यायचं कार्य हे सॉफ्टवेअर करत असतं. म्हणून सॉफ्टवेअर हे सुद्धा जीआयएस घटकातील महत्वाचं घटक आहे त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं, काही सॉफ्टवेअरची नावं मी मुद्दाम सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सॉफ्टवेअर मध्ये काय, कारण या घटकांशिवाय आपल्याला कार्य करता येत नाही. ArcGIS हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी सॉफ्टवेअर आहे. QGIS आहे, मॅप इन्फो आहे, ग्रास आहे, GIS, ARDAS ही संपूर्णपणे सॉफ्टवेअर आहेत. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष यात काम करायला लागाल त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे, याचा कसा वापर करतात, ते इन्स्टॉल कसं करतात, ते वर्क कसं करतात, ही संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल. फक्त आता इतकं लक्षात ठेवा, संहिता म्हणजे सॉफ्टवेअर हा जीआयएसचा दुसरा महत्वाचा घटक आहे. आणि खाली जे नावं दिली आहेत या ठिकाणी ArcGIS असेल, QGIS असेल, मॅप इन्फो असेल, ग्रास असेल, GIS असेल किंवा IRDAS असेल, या संपूर्ण ही सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. ही तुमच्या भविष्यामध्ये आता ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष कार्य कराल त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा अनुभव येईल, काय आहे सॉफ्टवेअर हे आणखी कळेल. आता फक्त एक घटक म्हणून तुम्ही याचं नाव लक्षात ठेवायचं, सॉफ्टवेअर द्वारे. तिसरं महत्वाचं घटक सांख्यिकी म्हणजे डेटा, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण काय असतं माहिती का विद्यार्थी मित्र, ज्या वेळेला कोणतंही कार्य करतो त्याला कच्चा माल लागतो आणि त्याच्यावरच आधारित कार्य होत असतं. एका अर्थाने जीआयएस मध्ये, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन मध्ये सांख्यिकी माहिती म्हणजे तो कच्चा स्वरूपातली माहिती आहे. या माहितीवरच आपण प्रक्रिया करत असतो. आता मुळातच याची उपयुक्त काय आहे, कारण ज्या वेळेला ही माहिती डेटा जर असेल तुमच्याकडे, सांख्यिकी इन्फॉर्मेशन असेल, ती सॉफ्टवेअर मध्ये टाकावं लागते, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर त्याच्यावर वर्क करतं. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे. याच्याशिवाय तुम्हाला जीआयचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आता यामध्ये काय महत्वाचं आहे की तुम्ही जी माहिती मिळवता म्हणजे कशी मिळवता, सर्वेक्षण करा, त्या ठिकाणी मुलाखती घ्या, फोटोग्राफ्स घ्या, प्रत्यक्ष भेट द्या, या सर्व माहिती जी माहिती तुम्ही मिळवणं किंवा काही सोर्स आहे, जनगणना सारखे सोर्स आहे त्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आहेत, प्राथमिक स्वरूपाचे, द्वितीय स्वरूप, ही संपूर्ण माहिती विशेषतः आपल्याला ही जी माहिती संगणकामध्ये आपण जीआयएस मध्ये जी माहितीचा विचार करतो त्यामध्ये सर्वात महत्वाची अभिक्षेत्रीय माहिती असते. अभिक्षेत्रीय माहिती म्हणजे काय, एखाद्या स्थानाशी संदर्भातील माहिती. मी मागच्या तासाला सांगितलं होतं, एखादं स्थान असेल किंवा नाशिक असेल, नाशिकचं स्थान, मग नाशिकच्या संदर्भात जी माहिती ती माहिती एका लेअरच्या स्वरूपामध्ये या सॉफ्टवेअर मध्ये भरली जाते. म्हणून या ठिकाणी या माहितीचा समावेश होतो.
आता याच्यामध्ये सर्वसाधारण दोन प्रकारची माहिती आहे, सांख्यिकी माहिती दोन प्रकारची. पहिले अभिक्षेत्रीय सांख्यिकी माहिती, ज्याला आपण स्पेशल डेटा असं म्हणतो. नकाशा असेल, उपग्रह प्रतिमा असेल, ज्याला सॅटेलाइट आपण म्हणतो, हवाई छायाचित्र असेल त्याला एरियल फोटोग्राफ म्हणतो, किंवा जीपीएस जे आहे, जीपीएस जॉग्राफिकल पोझिशन सिस्टीम, हे सुद्धा मोबाईल सारखं एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या आधारे आपण एखाद्या स्थानाचं अक्षवृत्त, रेखावृत्त, सागरापासूनची उंची आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जी माहिती स्थानाच्या संदर्भामध्ये जी माहिती असेल ती संपूर्ण माहिती, भूमी उपयोजन असेल, त्या ठिकाणी जनगणना असेल, आर्थिक सामाजिक माहिती असेल, किंवा वेगळ्या प्रकारची माहिती असेल, या संपूर्ण प्रकारची माहिती ज्या वेळेला एखाद्या ठिकाणाची संबंधित असते तेव्हा त्याला आपण अभिक्षेत्रीय माहिती असं म्हणतो, स्पेशल डेटा असं म्हणतो. हा महत्वाचा आहे. आणि दुसरं महत्वाचं गुणविशेष सांख्यिकी. याच्यामध्ये काय असतं की जी माहिती आपण सारणीच्या स्वरूपात आहे, वर्णनात्मक स्वरूपात आहे, ही सुद्धा माहिती आपण सॉफ्टवेअरद्वारे त्या ठिकाणी जीआयएस मध्ये देऊ शकतो. या दोन्ही प्रकारच्या माहितीचा समावेश या सांख्यिकी ऍक्टमध्ये जातो. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही डेटा इनपुट करत नाही तोपर्यंत जीआयएस मध्ये कोणतंही आउटपुट बाहेर निघणार नाही. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये सांख्यिकी डेटा लागतो. आणि हा डेटा अत्यंत चांगला पाहिजे, अचूक पाहिजे, त्या ठिकाणी योग्य पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा डेटा आपल्याला सांख्यिकी डेटा हा जीआयएसचा महत्वाचा घटक आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो जीआयएसचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. 14 महत्वाचा घटक पद्धती, मेथड्स, प्रोसिजर या अर्थाने मी हे शब्द वापरतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे डेटा झाला, हार्डवेअर झालं, सॉफ्टवेअर आहे, सर्व गोष्टी आहे, परंतु ते ऑटोमॅटिक नाही चालत, त्याला प्रोसेस करावं लागतं, त्याला मेथड्स आहे. आपण त्या पद्धतीचा फॉलो करून त्या स्टेप्सद्वारे ते कार्य पूर्ण करावं लागतं. यासाठीच आपण जीआयएसचे कोर्स करतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकवतो. डिप्लोमा असेल, सर्टिफिकेट कोर्स असेल, किंवा आपल्या भूगोल विषयाचे स्पेशल घेतात विद्यार्थी, त्यांना स्पेशल त्या विषयामध्ये हा एक विषय आहे. विशेषतः पीजी लेवलला ज्या वेळेस आपण जातो, MSc करतो, त्यावेळेला याच्यावर अत्यंत चांगल्या प्रकारचं एकदम डिटेल नॉलेज त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. आणि विद्यार्थी हे लक्षात ठेवा, हा तुमचा पाया आहे. आता जर तुम्हाला ही माहिती चांगली कळाली तर भविष्यात तुम्ही पीजी किंवा याच्या संबंधात जॉबमध्ये सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष त्याच्यावर एक सविस्तर आपण व्याख्यान घेणार आहोत. आता फक्त आपल्याला पद्धत, प्रोसिजर, जीआयएस मध्ये प्रोसिजर सुद्धा महत्वाचे आहे. आणि याच्यामध्ये जीआयएस मध्ये सॉफ्टवेअर कशा प्रकारे हँडल करायचं, मॅप कसे तयार करायचं, ही जी पद्धत, ही जी त्या ठिकाणी सिस्टीम आहे ती कशा प्रकारे वर्कआउट करते, ही या मेथडमध्ये, हे सर्वात महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, मी आता सांगितलं की यामध्ये विशिष्ट प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये आपण वेगळ्या स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी कार्य करत असतो. याच्यामध्ये एक जरी आपली स्टेप्स मध्ये राहिली, चुकली, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपेक्षित रिझल्ट येत नाही, आपल्या नकाशा चुकू शकतो, टेक्निकल एरर येत असते. त्यामुळं या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे कशा प्रकारे ती स्टेप्स करायच्या, पद्धत कशी आहे, प्रोसिजर कशी आहे. आणि एकदा माहित प्रकल्प सुरू केला, तुम्ही एकदा काम प्रोजेक्टला सुरू केलं तर आउटपुट निघेपर्यंत मला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी याचं सेपरेट स्किल आहे, त्याच्या पायऱ्या आहे, त्याचे टप्पे आहे, हे संपूर्ण ही जी माहिती आहे, ही जी प्रोसिजर आहे, ही सुद्धा जीआयएसचा एक महत्वाचा घटक मानला जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या माहितीशिवाय आपल्याला पूर्ण काम करता येत नाही, आपलं आउटपुट करतात. यासाठी एक महत्वाचं आहे की तुम्हाला जीआयएसची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये अपडेट होतात. सॉफ्टवेअर बदललं की त्याची पद्धत कशा, त्याचं स्किल बदलतं. सॉफ्टवेअर बदललं, प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये आपण जीआयएसची जी सॉफ्टवेअर बघितली ना, त्या प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याची स्टेप्सची पद्धत जी आहे, प्रोसिजर जी आहे, ती थोडी भिन्न असते. ती तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि त्या सॉफ्टवेअर ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याच्यावर माहिती पत्रक येतं, त्याच्यामध्ये संपूर्ण शिकवलं जातं. ज्या वेळेला तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर शिकतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला हे सर्व सांगितलं जातं. म्हणून या ठिकाणी, आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की जर सॉफ्टवेअर अपडेट होतं, त्याचं नवीन व्हर्जन होतं, त्यावेळेला तुम्ही तुमच्या स्किलमध्ये बदल केला पाहिजे. सर्वात म्हणून पद्धत ज्या वेळेला शिकतो ना, त्यावेळेला अपडेट झालेल्या सॉफ्टवेअर मध्ये कोणती पद्धत अपेक्षा आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस झाला प्रोसिजर करताना, म्हणजे काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जसा जसा बदल झाला तसा या पद्धतीमध्ये बदल होतो. म्हणून हा सुद्धा घटक महत्वाचा आहे. याशिवाय म्हणजे प्रोसिजर किंवा पद्धत या घटकाशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्कआउट करणं शक्य नाही. म्हणून हा एक महत्वाचा घटक आहे. ती पद्धत तुम्ही समजून घेतली पाहिजे, ती प्रोसिजर तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे कार्य करता येईल. आणि शेवटचा घटक आहे लोक किंवा वापरकर्ता. या ठिकाणी आपण दोन अर्थाने वापरणार आहोत. बघा, लोकांचं कार्य, कारण ती प्रोसिजर आपण आधीचा जो घटक त्यामध्ये सुद्धा कार्य कोण करतं, प्रोसिजर कोण करतं, पीपल, लोक आपणच करतो त्या ठिकाणी. पण या ठिकाणी आपण युजर, वापर करता या अर्थानं आपण जास्त बघणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो,
ठीक आहे, तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, प्रोसिजर आहे, डेटा आहे, सर्व झालं. तुमचं आउटपुट, पण आउटपुट जे आहे ते वापरायला लोक महत्वाचे आहे, युजर महत्वाचे आहे. आणि म्हणून युजर या ठिकाणी सहमत, कारण कोणतीही गोष्ट केली ना त्याचं ऍप्लिकेशन झालं तर त्याला योग्य आहे. ऍप्लिकेशनच जर होत नसेल तर काही त्याचा फायदा नाही त्या ठिकाणी. आपलं मेन म्हणजे आपलं ध्येय ते आहे की आपला जो आपली जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी किंवा आपलं कार्य करण्यासाठी, आपलं प्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याला जीआयएस तंत्र वापरायचे. म्हणून या ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे वापरकर्ता खूप महत्वाचा आहे, युजर महत्वाचा आहे. आणि यामध्ये उद्योग मित्र अनेक क्षेत्र आहे, म्हणजे नकाशा तंत्रज्ञान आहेच, म्हणजे मॅपिंग तर आहेच, सर्वेक्षण आहे, सुदूर संवेदन आहे, त्याला पण रिमोट सेन्सिंग म्हणतो, सॅटेलाइट इमेज आहे, एरियल फोटोग्राफ आहे, भूमिती सारखे विषय आहे, भूगोल असेल, भूगर्भशास्त्र असेल, नकाशाशास्त्र असेल, जीआयएस असेल, पर्यावरण असेल, अभियांत्रिकी असेल, कृषी असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा वापर करणारे युजर आहे, लोक आहेत. आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्र, याचं ऍप्लिकेशन खूप चांगलं होतं. म्हणजे शेती असेल, ग्रामीण विकास असेल, साधन संपदा असेल, उद्योग असेल, खनिज असेल, ऊर्जा साधन असेल, वाहतूक आणि दळणवळण असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, पर्यावरण असेल, सर्व क्षेत्रामध्ये किंवा नियोजन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युजर आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे जीआयएसला अलीकडच्या काळामध्ये एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं. जर याची व्याप्ती बघितली ना विद्यार्थी मित्रांनो, सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे तिथं राजकीय क्षेत्र असेल, त्या ठिकाणी धार्मिक असेल, आर्थिक असेल किंवा औद्योगिक असेल, अभियांत्रिकी असेल, विज्ञान असेल, कृषी असेल, सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो याचा जीआयएसचा वापर केला जात असतो. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे. आणि एक विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं, म्हणजे देश असेल, जग असेल, वा स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत नियोजन करत असताना सुरक्षा असेल, गुन्हेगारी असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, या सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो जीआयएसचा वापर वाढत आहे. म्हणून युजर त्याचे वाढत आहे, त्याचा म्हणजे लोक त्याचा अधिकाधिक वापर करत आहे. आणि आज एक काय सांगूयात आपण, म्हणजे अत्यंत महत्वाचं साधन, नियोजनकर्त्यांचं महत्वाचं साधन त्या ठिकाणी जीआयएस बनलं आहे, एक स्टूल बनलेला आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतो फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही, म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला त्या ठिकाणी की अनेक क्षेत्र आहेत, पण नियोजन असेल, व्यवस्थापन असेल, संशोधन असेल, अभ्यास असेल, या सर्व क्षेत्रामध्ये, उद्योगधंदे असेल, प्रकल्प असेल, प्रोजेक्ट असेल, या संपूर्ण क्षेत्रामध्ये जीआयएस आज आहे. आणि त्याचे युजर वाढत आहे. म्हणून युजर सुद्धा महत्वाचा घटक आहे, कारण सर्वात महत्वाचं युजरच नसेल तर कोणत्याही घटकाला उपयोग नाही, कोणत्याही सॉफ्टवेअरला उपयोग होणार नाही, कोणत्याही पद्धतीला उपयोग होणार नाही. म्हणून जीआयएस मध्ये सर्वात महत्वाचं युजर आहे, लोक आहेत त्या ठिकाणी. कारण ते जितके वापरतील, तिथं जितकं ऍप्लिकेशन करतील, तितकं त्याचं महत्व वाढेल. आणि कदाचित भविष्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण क्षेत्र जीआयएस म्हणजे जीआयएस ने व्यापलेलं असेल, हे एक लक्षात ठेवा. आणि जर यासाठी आपल्याला जीआयएसचे घटक महत्वाचे, हे पाचही घटक एकत्रित कार्य करतात. कारण शेवटी जीआयएस एक सिस्टीम आहे, ज्यावेळी पाचही घटक एकत्रित कार्य करतील विद्यार्थी, त्यावेळेला जीआयएसचं त्या ठिकाणी कार्य पूर्ण होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण जीआयएस आहे, जीआयएस म्हणजे काय मागच्या तासाला पाहिलं, आज आपण जीआयएसचे घटक बघितले. पुढच्या वेळेला आपण आणखी एक जीआयएसचा महत्वाचा जो घटक आहे त्यावर आपण चर्चा करू. तो घटक आहे जीआयएस चे सॉफ्टवेअर जे पॅकेज आहे त्या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. म्हणजे तुम्हाला कळेल की जीआयएस मध्ये कोणते सॉफ्टवेअर वापरतात, ते नेमके कसे असतात, त्यांचं स्वरूप कसं असतं, यावर आपण सविस्तर चर्चा पुढच्या तासाला करणार आहोत. तोपर्यंत मी थांबतोय. धन्यवाद.